प्लॅटफॉर्मवर. आम्ही आज जळगावमध्ये आहेत आणि माझ्यासोबत यंग इंजिनियर प्रसाद पाटील आहेत, ज्यांनी 2020 पासून या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. आता पहिलाच टप्पा आहे, पण मला असं नेहमी वाटतं देश उभारणीमध्ये आपण असं म्हणतो इंजिनियरचा वाटा फार मोठा आहे, पण असं मला वाटतं त्यापेक्षा जास्त यंग इंजिनियरचा वाटा मोठा आहे, कारण त्यांच्या हातात या देशाचं भवितव्य आहे. त्यातलेच एक माझ्या शेजारी बसलेले आहेत, त्यामुळे आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. अर्थातच सुरुवातीतून करायची. तुमच्या शाळेचा प्रवास कसा होता, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हावं या मागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? माझं 12वी पर्यंत शिक्षण जामनेरला झालं. त्याला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर इंजिनिअरिंग करायची हा डिसिजन माझा, तसाच माझ्या भावाची इच्छा होती की सिव्हिल कडे वळावं इंजिनिअरिंग मध्ये. सुरुवातीला तेव्हा प्रमोद सुशीर म्हणून आमचे एक मित्र होते, ते आता PWD ला वर्किंग मध्ये आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातनं मी सिव्हिल घेतलं आणि ते स्टार्टअप केलं. त्यानंतर जेव्हा शिक्षण कंप्लीट झालं, मी MPSC मेन्सला होतो, ती क्वालिफाय झाली नाही माझी. त्यानंतर कोरोनामध्ये मी दुसरीकडे जॉब करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी बिझनेस स्टार्टअप असावा ही इच्छा झाली आणि कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून या क्षेत्रामध्ये आलो. आणि त्यानंतर सुरुवात खूप चांगली झाली की नंतर गव्हर्नमेंट जॉब करायची इच्छा राहिली नाही आणि असा हा प्रवास माझा चालू राहिला. क्या बात आहे. मग हा जसा एक प्रवास होता, तुम्ही सांगितलं भावामुळे तुम्ही या क्षेत्रात आला, तर पण तुम्हाला अशी काही दुसरी आवड होती का, की हे सोडून मला हे बनायचं होतं, इकडे जायचं होतं, असं काही? नाही, तसं काही नव्हतं. सिव्हिल मध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, इरिगेशन, सर्व गोष्टी रिलेटेड यायच्या. त्यामुळे याच्यामध्ये वाईड स्कोप जास्त होता, त्यामुळे सिव्हिलच आधीपासून ठरलेलं होतं. तर मग ह्याच्यात जेव्हा करिअरला सुरुवात केली तेव्हा मग पहिला प्रोजेक्ट कुठला आहे, त्याची काय आठवण आहे का पहिल्या प्रोजेक्टची? हा, पहिला प्रोजेक्ट लाईन आउटचा होता माझा. मी फील्डवर आल्याच्या नंतर सुरुवातीलाच फर्स्ट लाईन आउट केलं होतं, एक्सपिरियन्स नसताना. फक्त प्रॅक्टिकल नॉलेज जे होतं त्याच्यावर ते झालं होतं पॉसिबल. आणि मग त्यामुळे तेव्हा काय अडचणी आल्या, काय गमती लाईन आउट करताना? नाही, ते मनामध्ये भीती होती ती सुरुवातीला. ओनरला बोललो मी, सपोज मिस्त्री करून घेईल, पण ओनरची इच्छा होती की इंजिनियर कडनंच करावं. बरोबर. मग ते करावं लागलं. वा, ते बरं झालं, ते लक्षात आलं नाही कोणाच्या. दुसरं, या क्षेत्रात काम करत असताना तुम्ही बघितलं असेल की यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. जसं तुम्ही म्हटलं की इंजिनियर कडनं, जसं प्रत्येकाला असं वाटत असं की चांगल्या ट्रेन माणसाकडनंच हे काम व्हावं, पण खरं काम तर अकुशल कामगार करतायत असं आहे इनडायरेक्टली. तर मग त्यांच्या बरोबर काम करताना तुम्ही ती कशी परिस्थिती हाताळता सगळे? त्यांना समजावणं महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा जसं की बीमच्या टॉप मध्ये आपण स्टील थोडं कमी टाकतो, 8 mm पण आपल्याला सफिशियंट असतं. आणि बॉटमला जी स्ट्रेंथ असते स्टीलची, टेन्साईल स्ट्रेंथ असल्यामुळे ती बॉटमला आपण जनरली जास्त टाकतो बीम मध्ये. आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जे ते कॉन्क्रीट घेतं. त्यामुळे बऱ्याच लेबरला असं वाटतं ना की लोड येणारा वरून येतो, तर वरच्या बाजूला स्टील थोडं एक्स्ट्रा हवं. बरोबर. तर ते टॉपिक जेव्हा आपण त्यांना जोपर्यंत समजवत नाही टेन्साईल स्ट्रेंथ नॉर्मली त्यांच्या लेवलला, तोपर्यंत त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होत नाही. त्यांना असं वाटतं लोड जर अप्पर साईडने येतोय तर जो अप्पर पोर्शन आहे त्याच्यामध्ये हेवी स्टील पाहिजे. बरोबर. तर हे कन्सेप्ट जोपर्यंत आपण त्यांना समजवत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही. परत बीम मध्ये आपण जे एक्स्ट्रा टॉप बार देतो, त्यानंतर कर्टल बार देतो बॉटम मध्ये, तर त्यांची एक साधी बेंडिंग मोमेंट डायग्राम जोपर्यंत आपण त्यांना कळवत नाही, लोडिंग कसे येतात, एक इमॅजिनरी लोडिंग असतात ते जे आपण त्यांना सांगू शकतो, बरोबर, तोपर्यंत त्यांना कळू शकत नाही. आणि त्याचे डाऊट्स क्लिअर झाल्याशिवाय ते आपल्या समोर करतील आपल्या साईट सुपरविजनवर, पण ते दुसरीकडे जे करायचं तेच करतात. त्यामुळे त्यांना समजावणं खूप महत्वाचं झालेलं आहे. बरोबर. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही जळगाव जिल्ह्यातले ते मूळच्या तरुणात, मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या हातात देश आहे, पण त्याची सुरुवात गाव पातळीपासून होते. तर मग जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, की कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? तर जळगाव मधली जी तुमच्यासारखी तरुण मुलं ती पुण्या मुंबईला न जाता पुन्हा इथंच थांबतील, तर काय वाटतं तुम्हाला, कुठल्या क्षेत्रांवर काम केलं पाहिजे? सध्याच्या कंडिशनला इरिगेशन वर काम करण्यासारखं खूप काही आहे. आता आमच्याकडे शेततळ्याच्या योजना आलेल्या आहेत माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून. तर वाघूर धरणाचं पाणी शेतीकडे कसं वळवावं आणि त्यासाठी इंजिनिअरिंग कसं युज होईल, बरोबर, की वॉटर फ्लो, त्याची डेन्सिटी, कॅपॅसिटी, त्याचा डिस्चार्ज कसा व्यवस्थित होईल, यासाठी इंजिनियर एक चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करू शकतात असं मला वाटतं. बरोबर.
पण मग हे करताना शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जर हे इरिगेशनला थोडं अजून काय म्हणतो आपण थोडं जास्त वाढ स्पीडअप करायचं असेल थोडं तर? त्यांनी जे तरुण आहेत, जसं जो पाया आहे, त्यांची मदत घेऊन काहीतरी करायला पाहिजे. बरोबर, बरोबर. त्यांचे सजेशन घेणे महत्वाचे आहेत हम्म, हम्म, हम्म. कोणती योजना राबवत असताना. हम्म. दुसरं आता केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला आठवतोय का की जो करताना जास्त काम समाधान वेगळं मिळालं आणि असं वाटलं की अरे बरं झालं हा प्रोजेक्ट आपल्या हातनं घडला? तर अशा कुठल्या प्रोजेक्टची आठवण? हाय राईज बिल्डिंग मध्ये काम करताना थोडस चॅलेंजेस येतात आणि ते जेव्हा आपण फेस करतो ते एक आत्मिक समाधान असतं काहीतरी पॉझिटिव्ह केल्याचं, हो. आणि चॅलेंजेस आल्याचंही समाधान असतं. बरोबर, दोन्ही एका वेळेला हा. असतं. बरं. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्यातले बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची टेन्साइल स्ट्रेंथ, हम्म. जी आता मॅक्झिमम कंपन्या 550 देत आहेत आपल्याला. हम्म, हम्म, हम्म. त्यामध्ये आउटर रिप जी असते त्याची, बरोबर. ती एक महत्वाचा रोल प्ले करते. हम्म, हम्म, हम्म. ह्या अशा 2-3 गोष्टी हे महत्वाचे. बेसिकली आपण बघून आपण बरोबर. ठरवू दुसरं शकतो. आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का आजवर कुठल्या प्रोजेक्ट? आयकॉन स्टील सर आम्ही युज केलेलं आहे सुरुवातीला, पण त्यानंतर अवेलेबिलिटी कमी असल्यामुळे, आणि सुरुवातीला असं होतं आयकॉनचं 500 होतं, आता हो. ते आपण 1 वर्षापूर्वी 550 DS केलं. हो, डीएस. ते एक पॉझिटिव्ह झालं. पण मग 550 असताना आम्हाला तो लोकांना सांगायला प्रॉब्लेम यायचा, बरोबर. कारण त्याची स्ट्रेंथ ऑलरेडी कमी कमी होती. होती. इव्हन आम्ही 415 नुसारच डिझाईन करायचो, IS नुसार, पण मग तरी ते लोकांना थोडंसं 550च्या अवघड. कम्पेअर मध्ये कमी वाटायचं. बरोबर. आता DS आल्यामुळे थोडंसं सांगायला झालं. पॉझिटिव्ह आहे आम्हाला क्या बात. आयकॉन विषयी. आणि आता शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे तरुण येतात, तुमचे ज्युनियर्स येत आहेत, मित्र येत आहेत, तर त्यांना तुम्ही असे खांद्यावर हात ठेवून मित्राच्या नात्याने काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सर, काही पॉलिसीज असतात प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करत असताना. तुम्ही दिलेला शब्द, तुम्ही दिलेला वेळ आणि त्या वेळेत दिलेलं काम, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्ही एक ॲज अ इंजिनियर, ओनर आणि लेबर यांच्यामध्ये जो ताळमेळ आपल्याला जमवता येईल काम बरोबर. करत असताना, तो खूप महत्वाचा. हे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. हा. क्या बात. तो हे होते इंजिनियर प्रसाद पाटील सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एक इंजिनियर एक दुव्याचं काम करत असतो दोघांच्या मधला, आणि तो जर दुवा घट्ट असेल तर ती निर्माण होणारी वास्तू सुद्धा तितकीच स्ट्रॉंग, मजबूत होते, दीर्घायुषी होते. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.